हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर याआधी आपण 2014ची आणि 2015ची क्वेश्चन पेपरचे लेक्चर झालेले आहे. तर मित्रांनो, ती व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. आणि 2016च्या क्वेश्चन पेपरमधील पण काही क्वेश्चन आपले झालेले आहे. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे, कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे, तुमचं या लेक्चर सिरीजमधून नक्कीच कव्हर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे? तर अ आणि ब दोन विधान दिलेले आहे. तर हा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे. तर अविधान काय आहे? आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो. ब, आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो. तर पर्याय उत्तरे काय आहे? फक्त अ, फक्त ब, तिसरं दोन्ही अ आणि ब, आणि चौथं दोन्हीही नाही. तर आपल्याला योग्य विधान विचारलेले आहे. तर आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर आकारला जातो, हे अविधान हे बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे? आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो. तर ब पण हे विधान बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तर ऑप्शन 3 दोन्ही अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2001 ते 2011 दरम्यानच्या दरवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर योग्य विधान ओळखायचं आहे. तर अ ब विधान दिलेले आहे. तर अ काय आहे? महाराष्ट्रात शहरी तर वार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पटपेक्षा अधिक होता. आणि ब, संपूर्ण देशाकरता शहरी दर वार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता. तर आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. 2001 ते 2011 दरम्यानच्या वार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत हे विधान दिलेले आहे. तर अविधान काय आहे? तर महाराष्ट्रात शहरी वार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पटपेक्षा अधिक होता. तर हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं, संपूर्ण देशाकरता शहरी वार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता. तर हे पण विधान बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन 3 दोन्ही अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर अ काय आहे? महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 सुधारणा झाली, परंतु ग्रामीण भागात घट झाली. आणि ब, संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली. तर पर्याय उत्तरे काय आहे? फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, आणि चौथं दोन्ही नाही. तर आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. आणि हे दोन्ही पण विधान कसे आहे? तर ते बरोबर आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये शहरी लिंग गुणोत्तरामध्ये 2001 ते 2011 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागात घट झाली होती. आणि दुसरं काय दिले त्यांनी? संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झालेली होती. तर हे पण विधान बरोबर आहे. तर ऑप्शन 4 हे योग्य उत्तर आहे. तर दोन्ही विधान हे चुकीची नाही आहे, तर ते दोन्ही विधानं बरोबर आहे. तर मग यातलं कोणतंच विधान येणार नाही. तर मग ऑप्शन 4 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा सायन्सचा क्वेश्चन आहे. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अँटेनल ग्रंथीकडून केले जाते. तर त्या कोठे विसावल्या असतात? तर ऑप्शन आहे मूत्रपिंडामध्ये, मूत्रपिंडावर, मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस आणि दोन्ही मूत्रपिंडामध्ये. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन सेकंड मूत्रपिंडावर. तर क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अँटेनल ग्रंथीकडून केले जाते. तर ते कुठे असते? तर ते मूत्रपिंडावर असते. नेक्स्ट क्वेश्चन, एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. तर अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील? तर ऑप्शन आहे गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, संपूर्ण यांत्रिक ऊर्जा आणि संपूर्ण रेखीय संवेग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 संपूर्ण यांत्रिक ऊर्जा. तर जर एखादी वस्तू निर्वात पोकळीतून जर गुरुत्वाकर्षण क्रियेद्वारे जर मुक्तपणे खाली पडत असेल तर अशा प्रकारच्या क्रियेमध्ये कोणत्या बाबी स्थिर असतात? तर त्या संपूर्ण यांत्रिक ऊर्जेद्वारे स्थिर असतील. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? तर अ काय आहे? अतिनील किरणे किरकोळ गाठीवर उपयुक्त ठरतात. आणि ब, अवरक्त किरणे रासायनिक द्रव्याचे पृथक्करण करतात. तर ऑप्शन आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, आणि चौथं दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 दोन्ही नाही. तर हे दोन्ही पण विधान कसे आहे? तर ते अयोग्य आहेत. आणि आपल्याला योग्य विधान ओळखायचे होते. तर त्याचं योग्य उत्तर काय राहील मग? 4th. नेक्स्ट क्वेश्चन, आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात. तर आपट्यांच्या पानापेक्षा कांचनची पाने अ, आकाराने लहान असतात, ब, वर्षास वृक्ष असतात. तर वरीलपैकी कोणती विधानं योग्य आहे? तर ऑप्शन आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, आणि चौथं दोन्ही नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तर कांचनची पाने ही आकाराने लहान असतात आणि स्पर्शास वृक्ष असतात. तर हे विधान चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 दोन्ही नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन,
सिंधू संस्कृतीतील लोकांनी टिंबटिंब पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. तर ऑप्शन आहे कुत्रा, घोडा, हत्ती आणि उंट. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सेकंड घोडा. तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील लोकांनी कुत्रा, हत्ती आणि उंट हे पाळलेले होते, कारण त्यांचे अवशेष सापडलेले आहे. तर परंतु घोड्याचे अवशेष सापडले नाही, त्यामुळे सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणाची सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते? विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते. तर ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, मोहनदास करमचंद गांधी आणि नरसुद्दीन शाह, JRD टाटा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्रातील विशेषतः भारतात सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते या विधानाने सुरुवात होते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील 2 विधानांपैकी कोणती योग्य आहेत? तर अ आणि ब 2 विधानं आहेत. अ काय आहे? आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला आणि ब डायनासोर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले. तर पर्याय उत्तरे आहे फक्त अ, फक्त ब, तिसरं दोन्ही अ आणि ब, चौथं दोन्ही नाही. तर योग्य विधान ओळखायचं आहे. तर ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे फक्त ब. तर डायनासोर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? तर अ काय आहे? श्रवणक्षमता आंशिक कमी होते, बहिरेपणा येतो. ब पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. क गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. ड मानवाची विचारक्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. ई उच्च रक्तदाब BP निर्माण होतो. तर पर्याय उत्तरे काय आहे? अ, ब, क आणि ई. सेकंड अ, क, ड आणि ई. तिसरं अ, ब, ड आणि ई. चौथं अ, ब, क, ड आणि ई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. तर ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम होतात? तर हे अ पण विधान बरोबर आहे. श्रवणक्षमता आंशिक कमी होते आणि बहिरेपणा पण येतो. दुसरं पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. तिसरं गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. तर हे पण विधान बरोबर आहे. आणि मानवाची विचारक्षमता आणि संपर्क कौशल्यावर पण परिणाम होतो आणि उच्च रक्तदाब पण निर्माण होतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करा. अ विधान काय आहे? दाटधुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आघाडी शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. तर वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पर्याय उत्तरे आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. दुसरं अ आणि ब चूक आहेत. तिसरं अ बरोबर आहे परंतु ब नाही. चौथं ब बरोबर आहे परंतु अ नाही. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन फर्स्ट अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? अ आहे दूरदर्शन लहरी, ब अतिनील किरणे, क क्ष किरणे आणि ड सूर्यप्रकाश किरणे. तर पर्याय उत्तरे आहे अ, ब, क, अ, क, ड. तिसरं अ, ब आणि ड. चौथं अ, ब, क आणि ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर विद्युतचुंबकीय लहरींचे कोणती उदाहरणे सांगता येतील? तर दूरदर्शन लहरी हे बरोबर आहे. अतिनील किरणे पण बरोबर आहे. क्ष किरणे पण बरोबर आहे आणि सूर्यप्रकाश किरणे पण बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अ, ब, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. तर या संदर्भात पुढील 2 विधानांपैकी कोणती योग्य आहे? तर अ काय आहे? अभ्रक विजेचा सुवाहक आहे. ब अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे. तर पर्याय उत्तरे आहे फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, चौथं दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे हे बरोबर आहे. तर फक्त ब हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल दिसेल. दुसरं आहे त्याच खोलीवर वाटेल. तिसरं पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखं वाटेल. चौथं अदृश्य वाटेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा वाटेल.